धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, युवक काँग्रेसचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, युवक काँग्रेसचा धिक्कार असो. राहुल गांधीचा निषेध हो. निषेध असो. युथ मुर्दाबाद, काँग्रेसचे मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, 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 राहुल गांधी मुर्दाबाद, 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 राहुल गांधी मुर्दाबाद. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. धिक्कार असो, धिक्कार असो, युवक काँग्रेसचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. युवक काँग्रेसचा धिक्कार असो. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, धिक्कार असो, धिक्कार असो, युवक काँग्रेसचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. युवक काँग्रेसचा धिक्कार असो. दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल इंडिया एआय समिट दरम्यान युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उरण चारफाटा येथे शिवसेना उरण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने युवक काँग्रेसच्या आंदोलनाचा जाहीर निषेध करण्यात आला. दिल्लीतील महत्त्वाच्या परिषदेदरम्यान आंदोलन करून कार्यक्रमात व्यत्यय आणणे अयोग्य असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता एआय क्षेत्रातील उपक्रमांना पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांनी मांडले. या निषेध आंदोलनात रायगड जिल्हाप्रमुख विनोद साबळे, जिल्हा संघटक महेंद्र पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रीतम सुर्वे, उरण शहर प्रमुख सुलेमान शेख, चंद्रकांत पाटील, समद भोगले, बेबीताई पाटील, अक्षय म्हात्रे, संदेश म्हात्रे, दिनेश पाटील, गणेश जळगावकर, रफिक शेख आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एआय समिट इथे युवक काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढला होता. खऱ्या अर्थाने या देशाची प्रगती करायची असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये प्रगती होत आहे. आणि प्रगत विज्ञान आज देशामध्ये नव्हे तर जगात स्वीकारला जातोय. आणि आज आपला भारत देश एआय तंत्रज्ञानाचं जगात नेतृत्व करत असताना हे नतद्रष्ट काँग्रेसवाले तिथे जाऊन जर का निषेध करत असतील तर ते प्रगतीचा निषेध करत आहेत. आणि आता हे जग हे विज्ञानावरती चालणार आहे. जसं की आपण पूर्वी पाहिलं की बैलगाडी चालत होती, मग रेल्वे आली, त्यानंतर विमान आलं. कारण आता जग प्रगत होत चाललेलं आहे. आणि या प्रगतीच्या आड जर का काँग्रेस येत असेल तर हे काँग्रेसला आम्ही इथं गाडल्याशिवाय राहणार नाही. या देशामध्ये प्रगतीच केली पाहिजे. आणि आपली महायुतीच्या माध्यमातून या राज्यामध्ये आणि देशामध्ये प्रगती होत असताना काँग्रेस सरकार नतद्रष्ट पक्ष आहे, जो जुन्या विचाराचा आहे. त्यांना प्रगती नको, कुठलाही विकास नको, फक्त आहे तिथेच राहायचं हा विचार आता काढला पाहिजे. आणि म्हणून शिवसेना उरण विधानसभेच्या वतीने आम्ही या काँग्रेसचा जाहीर निषेध करतोय. आणि येणाऱ्या प्रगतीसाठी किंवा येणाऱ्या काळामध्ये आपला भारत देश हा एआयच्या माध्यमातून जगामध्ये महासत्ता बनण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि ती महासत्ता होईलच. आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारे या नतद्रष्ट काँग्रेसवासी असू द्या किंवा कम्युनिस्ट असू द्या हे जे प्रयत्न करत देशाच्या प्रगतीच्या आड येतात, तर या देशातील जनता ही सुजाण जनता आहे. आणि ही जनता महायुतीच्या मागे आहे. आणि महायुतीच्या मागे असल्यामुळेच प्रगती होणार आहे. आणि एआयचं तंत्रज्ञान संपूर्ण जगभर पसरत आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा हे एआयचं तंत्रज्ञान पसरत आहे. आणि म्हणूनच आम्ही या एआयच्या तंत्रज्ञानाचं स्वागत करतो. आणि काँग्रेसचा इथं निषेध करण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत. पुन्हा एकदा आपण घोषणा देऊया, धिक्कार असो, धिक्कार असो, युवक काँग्रेसचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, युवक काँग्रेसचा धिक्कार असो. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद.